मोर्चाची तयारी जोरदार सुरू आहे. काल भेटीगाठी सुद्धा दोन पक्षाच्या म्हणजे मनसे आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा पाहायला मिळाल्या. वेळेसंदर्भात आणि मार्गासंदर्भात निर्णय झालेला आहे का? आज उद्याकडे होईल. अजून 5-6 दिवस आहेत. प्राथमिक भूमिका तर मांडलेली आहे की आम्ही एकत्रित मोर्चा काढतो. हा मोर्चा जरी याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले, पण आता शनिवारी 5 तारखेला एकत्रित मोर्चा निघेल आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशाचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला. काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी आहे. मी येण्याचा प्रयत्न करेन, पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या. काँग्रेस पक्षसुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील. इतर अनेक घटक पक्ष आहेत. शेका पक्ष असेल, डावे पक्ष असतील, अन्य काही पक्ष आहेत, संघटना आहेत. या सगळ्यांनी, दलित पॅंथर असेल, ह्या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. याचं कारण असं आहे, विषय तर महत्त्वाचा आहेच. महाराष्ट्राच्या दृष्टीनं, मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्त्वाचा आहेच, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. याचा आनंद सगळ्यांना, आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे. आपण पाच सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या. मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आहे आधी मनसेतर्फे ती सकाळी 10ची आहे. त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. मनोमिलन होतंय का? कारण मोर्चा एक निमित्त पाहायला मिळतंय. कारण कालही बघितलं वरुण सरदेसाई, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे असे जे नेते एकमेकांना भेटत आहेत, त्याच्यामुळे युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र येणं आणि पब्लिकली भेटणं, तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे चित्र दिसेल एकत्र भेटण्याचं. पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते, भेटण्याचं टाळत होते, किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते. आता एकत्र भेटतात, एका टेबलावर चहा पितात, शेक हँड करतात, हस्तांदोलन करतात, एकत्र गप्पा मारतानाचे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय. कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलं आहे. आता हे एकत्र दिसणं महापालिकेत सुद्धा पाहायला मिळणं आमच्या सगळ्यांची ही भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे. तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहांची भूमिका आहे. आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे. आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये, आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल. अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्यांनी किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही.
आपण ज्या पद्धतीनं या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधानं करताय ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहे. आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला, माशेलकर ठराव स्वीकारला. समितीचा बरं. त्रिभाषा सूत्रीचा डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. त्यामुळे ही त्रिभाषा सूत्री सक्तीची केली जाते, हिंदी भाषेची सक्ती होते. 2020 मध्ये हा ठराव मंजूर झालेला आहे. आता तुमचं 2022 समिती 2020 मध्ये नेमली. समिती नेमणा गुन्हा आहे का? एखाद्या जटिल विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणि जो जटिल विषय केंद्राने आमच्यावर लादल्याचा प्रयत्न केलेला आहे. लादला कोणी? नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. केंद्रीय धोरण जे आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचे जे पिताश्री बसल्यात वर, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर. शेवटी हे केंद्र राज्य संबंध हा एक अत्यंत कठीण विषय. इथे संघराज्य पद्धत आणि वरती केंद्र सरकार आहे जे भारतीय जनता पक्षाचं, त्यांचा एक स्वतःचा अजेंडा राबवता येते आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे फडणवीस यांच्या पिताश्रींनी आमच्यावर लादलं आहे. केंद्रानं एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारलेलं नाही आहे. त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच. आम्ही पार्लमेंटला असा अनेक अहवाल देत असतो, प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात. स्वीकारला म्हणून त्याने JR काढला का? JR कोणी काढला? तो JR काढला देवेंद्र फडणवीस. अंमलबजावणी आम्ही केली नाही. मग कोण करते? JR कोणी काढला? सरकारी अध्यादेश कोणी काढला? हे बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल बरं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला. राईट. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही. अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्यासह उच्च तंत्र शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, औषधे, द्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास, उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल बरं का. तसेच समितीने शिफारस केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची या बैठकीत माहिती देण्यात आली. हा एवढाच इतिवृत्त त्या बैठकीचा आहे. हा अहवाल जो आहे हा फडणवीसांनी समोर आणावा, त्याचं जाहीर वाचन करावं. हा जो मी वाचतो आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत, त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणते आदेश दिले हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर अंमलबजावणीसाठी कोणते शासकीय आदेश काढले हा दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर आतापर्यंत मध्ये किती वर्ष गेली? 3 वर्ष गेली. 3 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? आता पुन्हा एकदा केंद्रानं दबाव आणलेला आहे, म्हणजे RSSने दबाव आणलेला आहे म्हणून तुम्ही धावपळ करताय. हा अहवाल हा गोडाऊनमध्येच पडला होता ना. हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना की सर्वोच्च न्यायालयानं किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिले आणि म्हणून आम्हाला काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस सरासर खोटं बोलत आहेत. ते या मुद्द्याचं राजकारण करतात. महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी
आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे. हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार झुगार लावता म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण, शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या, आणि सरकार भिन्न सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार होतं. त्याच्यामुळे त्याने आमच्यावर प्रचंड दबाव आहे हे लागू करण्यासाठी. मला हा सगळा विषय माहिती आहे म्हणून हे बोलतो आहे. आणि आम्ही नाही म्हणालो म्हणून हे कार्यगट वगैरे ही वेळ काढण्याचे कामं असतात सगळी. तेवढा वेळ आम्ही पुरेसा काढला. उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही, GR काढला नाही. हा GR देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं काढल्यामुळेच त्या GRची उद्या आम्ही होळी करतोय. हा उद्धव ठाकरे साहेबांचा GR नाही, हा GR या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे. जर GR उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असती? हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय, आणि ते काही असत्य विधानं रेटतायत. पहा जरा. राऊत साहेब, मोर्चाची तारीख ठरली आहे, पण पुढचं जे नियोजन आहे, होईल मोर्चाचा मार्ग, दोन्ही संदर्भात काही दोन्ही पक्षांकडून काही नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे का, आणि त्यावर चर्चा किंवा त्यावरचा निर्णय कधी होईल? नक्की होईल. काल आम्ही मोर्चाची घोषणा केली एकत्र. आता आमच्याकडले काही प्रमुख लोक आणि मनसेचे काही प्रमुख लोक त्यांचे एकत्र बसून मोर्चाचा मार्ग असेल, मोर्चाची नक्की वेळ असेल, कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो, कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत, पुढली दिशा काय असेल, या संदर्भात नक्की चर्चा होईल. नाही, पण मनसेचं म्हणणं आहे की गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा असावा. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पक्षाची नेहमी एक भूमिका राहिलेली आहे, आंदोलनाची सुरुवात हुतात्मा चौकातून होते. त्याच्यामध्ये काही अडचणी असतात आणि आहेत. आम्ही त्याच्यावर आमच्या पक्षात चर्चा केलेली आहे. आम्ही चौपाटी हा सुद्धा पर्याय निवडला होता. परत सांगतो तुम्हाला, आता एकदा एकत्रित मोर्चा काढण्याचं ठरवल्यावर की त्या संदर्भात दोघे मिळून आम्ही चर्चा करू. नाशिकचा विषय आहे काय आणखी एक मराठी भाषेचा एक विषय होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा पक्ष सहभागी होतोय. पण पूर्वी अजित पवार यांच्या NCP कडून मराठी भाषा सक्ती बाबतीत काही वेगळी विधानं, म्हणजे सक्ती नको अशी विधानं होती. पण आता अशी भूमिका दिसते की या मोर्चाला अजित पवार यांच्या NCPचा पाठिंबा नसेल, कारण त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानं जर सरकार विरोधी भूमिका घेतली तर त्याच्यामुळे वेगळे काही संकेत जाऊ शकतात. याचा अर्थ मराठीवरचा अन्याय राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात, मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ज्या हजारो लाखो मावळ्यांनी ते स्वराज्य स्थापन केलं ही त्यांची भाषा आहे. आणि त्या भाषेवरती त्यांचे पिताश्री, उपपिताश्री केंद्रातले जबरदस्ती करतायत. आणि तरीही जर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांची तोंड शिवून बसले असतील तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. नाही, त्यांनी मराठी भाषेच्या सक्तीला काही विरोध नाही केला. अहो, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती करणं हा शिवरायांचाच अपमान आहे. काय सांगतात मला अजितदादा पवार? अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर हिंदी लादणं हा अपमान आहे महाराष्ट्राच्या शिवरायांचा. हे त्यांना मान्य आहे की नाही सांगावं त्यांनी. सर, मुंबईतील 1 कोटी जनतेने जर उत्तर भारतीयांना मदत केली तर याचा पुढचा महापारा उत्तर भारतीय असेल, असे उत्तर भारतीय विकासाचे सुनील शुक्ला यांनी म्हटलंय. नाही मला माहिती. बोलिये. एक मुद्दा अलीकडच्या काळात हा जेव्हा मोर्चा निघतो आहे तेव्हा भाजपचे काही आमदार हा प्रश्न उपस्थित करत आहेत की मोर्चाचं नेतृत्व किंवा मोर्चाची हात देणाऱ्या नेत्यांची मुलं नेमकी कोणत्या शाळेत शिकली, त्यांची नातवंड कोणत्या शाळेत शिकली, तुमची पण मुलं काढा, काय हरकत नाही. प्रकर्षानं भाजपचे येऊ द्या काही आमदार उपस्थित करतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नाही काम धंदा, ते मोकळे लोक आहे बरं का. खायचं आहे, लुटायचं आहे आणि अशी मग डोकी चालवत बसायची. पाहू आम्ही, मोर्चा महत्वाचा. सर, बाला साहब का जो विचार लेके जाते हैं वही
और जीआर लेके आते हैं और इसी शक्ति को लेकर। ऐसा कौन कहता है? ऐसा कौन कहता तो दादा भूसे जो है है? कौन दादा भूसे? दादा भूसे को क्या मालूम है? और देखिए, वो जो जीआर है ये देवेंद्र फडणवीस का जीआर है, इसलिए तो कल उसकी हम होली करने वाले हैं ना। ये लोग पगला गए, दादा भूसे हो, राज्य के मुख्यमंत्री हो, डिप्यूटी सीएम हो, ये केंद्र ने थोपा हुआ निर्णय है, ये राज्य सरकार का निर्णय नहीं है। ये जो राष्ट्रीय शिक्षा धोरण है, पॉलिसी है, ये मोदी और शाह की देन है पूरे देश को, और हम सब राज्य उनके खिलाफ खड़े हैं। महाराष्ट्र में हिंदी थोपने का निर्णय जो जीआर है वो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश से निकला है ना, उसमें हमारा क्या संबंध है? हमने तो उस वक्त एक कमेटी का गठन किया था सोचने के लिए, वो भी रघुनाथ माशेल जी की लीडरशिप में। वो आया है रिपोर्ट, वो कहाँ पड़ा होगा, वो रिपोर्ट आप पढ़ लीजिए जनता के सामने, हम भी आ जाएंगे सुनने के लिए आपकी बात। तो सीजे का एक स्पीच आया है, उन्होंने कहा है कि न्याय जो है लोग जनता के हित में आना चाहिए, पर लेकिन आज की तारीख में उसे कहीं तो आतंकवादी हित की तरह देखा जा रहा है। किस तरीके से आतंकवादी गलत हित से यूज किया जा रहा है? गलत हित से यूज तो न्याय व्यवस्था को यूज किया जाता है, खास करके ये 10 साल में हो गया। ये सिर्फ जस्टिस आपको मालूम होना चाहिए। जिस तरह से शिवसेना, बालासाहेब ठाकरे की ओरिजिनल शिवसेना, शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, दोनों के ऊपर जिस तरह से न्यायालय ने भी अन्याय किया, सुप्रीम कोर्ट ने अन्याय किया, चुनाव आयोग ने अन्याय किया, और सब लोग चुप बैठे। एक पार्टी जो बालासाहेब ठाकरे जी ने बनाई, शरद पवार साहब ने बनाई, उस पार्टी को आप खींचकर हमारे हाथों से गलत तरीके से किसी और के हाथ में देते हो, और हम आज भी तारीख पे तारीख के चक्कर में सुप्रीम कोर्ट के सामने गुहार लगाकर बैठे हैं। उस बारे में भी चीफ जस्टिस साहब ने सोचना चाहिए कि ये देश में क्या हो रहा है, न्यायालय पर किसका दबाव है। हाँ, ये निर्णय और ये फैसले नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी को चाहिए, वो कौन दे रहा है और किसके दबाव में मिल रहे हैं, ये भी बड़ी बात है। तो इस तरह का बयान होना, आपको लगता है कि सीजे ऐसा उम्मीद कर सकते हो कि आपको इंसाफ मिलेगा? देखिए, हम इंसाफ की गुहार लगाई, लेकिन अब तक सुनवाई नहीं हुई। जब स्वतंत्र रूप से सुनवाई होगी तो हमें न्याय मिलेगा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।